गुड मॉर्निंग मित्रांनो, माझ्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण राजस्थानामधील अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध शहरामध्ये आहोत. त्या शहराचं नाव आहे उदयपूर. तर चला मग आज उदयपूर बद्दल माहिती जाणून घेऊ. उदयपूर हे राजस्थानातील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे. या शहराला सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे शहर असे म्हणतात. त्याचबरोबर व्हाईट सिटी असेही म्हटले जाते. हे शहर अरवली पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले असून तलाव, राजवाडे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनलेलं आहे. तर फायनली मित्रांनो, आपण सिटी पॅलेसच्या गेट समोर आलो आहोत आणि तुम्हाला रेड कलर मध्ये बघा हा गेट दिसतोय. यातून आता आपल्याला आतमध्ये आपण जायचं आहे. सिटी पॅलेस समोरच दिसतोय बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल बघा. जो समोर दिसतोय तो सिटी पॅलेस आहे. आता आपल्याला इथे तिकीट काढायचे आहे काउंटरला. त्यासाठी आपण इथे काउंटरमध्ये निघालो आहोत आणि त्यानंतर आपण तिकीट काढून गाडीचा एंट्री पास घेऊन आपण सिटी पॅलेस बघायला. मित्रांनो हे बघा, असं तिकीट भेटलं त्यांनी फाडून घेतलं, आपल्याला लगेच चेक करून दिलं आणि आता 350 रुपये गाडीचं आहे. आणि तुम्हाला दाखवतो आपल्या अशा पद्धतीने 450 रुपयाचं आपलं पर पर्सन आहे. ओके, पर पर्सन आपले 450 रुपयाचं तिकीट आहे ना. आणि सिनियर सिटीजनला 300 रुपये आहे. आणि 5 वर्षाच्या आतलं जर असेल तर विदाउट तिकीट. आणि 5 वर्षाच्या आतले असेल तर विदाउट तिकीट. उदयपूर मधील सिटी पॅलेस हा राजस्थानामधील सर्वात भव्य आणि सुंदर राजवाड्यांपैकी एक आहे. हा राजवाडा उदयपूर शहरातील पिचोला लेक या तलावाच्या काठावर बांधलेला आहे. या राजवाड्यामुळे उदयपूर शहराचे सौंदर्य आणखीन वाढते. मित्रांनो, उदयपूर शहराची स्थापना इसवी सन 1559 मध्ये मेवाडचे शासक महाराणा उदयसिंग राजे यांनी केली. चित्तोडगडवर मुघलांचा हल्ला झाला. त्यानंतर त्यांनी आपली राजधानी येथे हलवली आणि उदयपूरला मेवाड राजाची राजधानी बनवली. आपली किया इथे पार्किंग झालेली आहे सिटी पॅलेसमध्ये. तुम्ही बघा, सिटी पॅलेसचं पार्किंग स्पेस त्यांनी एक नवीन सिस्टीम चालू केलेली आहे. पहिले हेच पार्किंग बाहेर असायचं आणि लोकांना चालत जायला लागायचं, खूप वेळ लागायचा त्याच्यामध्ये. पण आता ही नवीन सिस्टीम चालू केली त्यांनी. फोर्टमध्येच त्यांनी पार्किंग चालू केलं आहे बघा. बससुद्धा, मोठ्या ह्या बसेससुद्धा पण इथं फोर्ट पार्किंगमध्ये आहेत. त्यामुळं लोकांचा त्रास फार त्यांनी कमी केलेला आहे. चांगली गोष्ट आहे याच्यातून. आता आपली गाडी पार्क केलेली. आता आपण सिटी पॅलेसची व्हिजिट करायला आपण चाललो. आपण आता सिटी पॅलेसमध्ये आलो आहोत. गाडी पार्किंग केली, तुम्ही बघितलं पार्किंग स्पेस कसं आहे, कशा पद्धतीने तिकीट वगैरे घेऊन आतमध्ये यायचं आहे आणि सरळ आता चालत यायचं आहे आणि सिटी पॅलेस आपल्याला बघायला येतं. आता आतमध्ये गेल्यावरती माझ्या मते आपल्याला जर गाईड पाहिजे असेल तर त्याचे पण पैसे देखील माझ्या मते जास्त असतील या असावेत असं मला वाटतं. आपण जाऊन बघूया. आता पर पर्सन आपण 450 रुपयांनी तिकीट काढलं, 350 रुपयाचं गाडीचं तिकीट काढलं पार्किंगला, कारण की आपण बाहेर एवढं लांब गाडी सोडू शकत नाही. टोटल 1700 रुपये खर्च आलेला आहे. आता आपण आतमध्ये जाऊया सिटी पॅलेसमध्ये. त्यामुळे तुमच्या पण लक्षात होतं की तुम्ही जर गाडी घेऊन तर इथे एवढा खर्च तुम्हाला येणार आहे. आता गाईड उदयपूर मधील सर्वात प्रसिद्ध स्थळ म्हणजे सिटी पॅलेस. हा भव्य राजवाडा तलावाच्या काठावर बांधलेला असून राजस्थानी आणि मुघल स्थापनकलेचे एक सुंदर उदाहरण आहे. या पॅलेसचे बांधकाम इसवी सन 1559 मध्ये मेवाडचे राजा महाराणा उदयसिंग यांनी सुरू केले. त्यानंतर अनेक महाराणांनी त्यात नवीन महल आणि इमारती जोडल्या. त्यामुळे हा पॅलेस खूप मोठा आणि भव्य झाला आहे. मित्रांनो, आता आपण सिटी पॅलेस जवळ आलो आहोत. सिटी पॅलेस मध्येच आलो आहोत. हा सिटी पॅलेस आहे. हा सिटी पॅलेसच्या बॅक साईडील हा भाग आहे, पोर्शन आहे.
इकडे देखील पार्किंग आहे. ओके. समोर हे हॉटेल आहे असं म्हणतात, मी कधी गेलेलो नाही पण हे हॉटेल असणार आहे. आणि हा जो लेक तुम्हाला दिसतोय पूर्णपणे त्यामध्ये बोटिंग पण चाललंय बघा. तुम्ही पण देखील बोटिंग करू शकता येऊन. इथे मस्त प्रिमायसेस आहे. आणि हा समोर तुम्ही बघता तो सिटी पॅलेस. सिटी पॅलेस उदयपूर हा मेवाडच्या राजघराण्याचा ऐतिहासिक राजवाडा आहे. आजही या राजांचे वंशज उदयपूरमध्ये राहतात आणि सिटी पॅलेसचा काही भाग त्यांच्या ताब्यात आहे. ते आता म्युझियममध्ये जाण्यासाठी आलो आहोत. आणि माझ्या तुम्ही राईट साईडला बघत असाल तिथे आता रिसेंटली करंट राजे जे राहतात त्यांचं घर आणि त्यांचं पॅलेस. या राजवाड्याच्या एका मोठ्या भागात संग्रहालय तयार करण्यात आले आहे. संग्रहालयात मेवाडच्या इतिहासाशी संबंधित अनेक मौल्यवान वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. हे संग्रहालय महाराणा ऑफ मेवाड चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या देखरेखीखाली चालवले जाते. या संग्रहालयात मेवाडच्या इतिहासातील अनेक दुर्मिळ वस्तू पाहायला मिळतात. इथे प्राचीन शस्त्रे जतन करून ठेवली आहेत. यात तलवारी, भाले, ढाळी, कटारी आणि जुन्या बंदुका यांचा समावेश आहे. या शस्त्रामधून त्या काळातील युद्धकला आणि शौर्याची कल्पना येते. याशिवाय राजघराण्याचे पोशाख, दागिने आणि राजांनी वापरलेल्या वस्तू देखील येथे ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंमध्ये त्या काळातील राजेशाही जीवनशैली कशी होती याची माहिती मिळते. सिटी पॅलेसचे म्युझियमची वास्तुकला राजस्थानी आणि मुघल शैलीच्या मिश्रणाने तयार झाली आहे. पांढऱ्या संगमरवरी दगडाचा वापर, सुंदर जाळीदार खिडक्या, नक्षीकामे केलेले दरवाजे आणि काचकाम ही या पॅलेसची विशेषता आहे. महालाच्या भिंतींवर सुंदर चित्रकला आणि सजावट करण्यात आली आहे. महालातील अंगणे, मोठे दरबार हॉल आणि सजवलेले कक्ष पाहताना पर्यटकांना राजेशाही वातावरणाचा अनुभव येतो. तर आता आपण सिटी पॅलेस बघितलं, म्युझियम पण बघितलं आणि आता आपलं सिटी पॅलेस झालेलं आहे. तर आता आपण इथून पार्किंगमध्ये पुन्हा जाऊया, आपली गाडी घेऊया आणि आपण लंचला जाऊया. पहिला लंच करायचा. हां, त्यानंतर मग पुढचं साईट सीन, कारण का आज आम्ही ब्रेकफास्ट केलेलं नाही आहे
आम्ही आतमध्ये इन झालो आणि आम्हाला नंतर कळलं की आपला ब्रेकफास्ट राहून गेला आणि पटकन म्हटलं आता साईड सिटी पॅलेस बघून घेऊया. त्यामुळे ब्रेकफास्टचा आमचा विषय संपला. तिकीट काढलेले आहे महाराणा प्रताप स्मारक बघायला. तिकीट आहे साधारणतः 150 रुपये पर पर्सन आणि 150 रुपये पार्किंग. ओके गाडीचे. चला मग आता आपण महाराणा प्रताप स्मारक बघायला जाऊया. ही आपली एंट्री आहे. चल. मित्रांनो, आता आपण महाराणा प्रताप स्मारक या ठिकाणी आलो आहोत. हे स्मारक महान राजपूत योद्धा महाराणा प्रताप यांच्या स्मरणात बांधले गेलेले आहे. हे स्मारक मोती मगरी या टेकडीवर वसलेले आहे. या ठिकाणाहून फतेसागर लेकचे दृश्य अतिशय सुंदर आणि छान दिसते. महाराणा प्रताप स्मारक हे मेवाडचे शूर आणि स्वाभिमानी राजा महाराणा प्रताप यांच्या शौर्याची आठवण करून देणारे ठिकाण आहे. येथे महाराणा प्रताप घोड्यावर बसलेले भव्य कांस्य पुतळा आहे. या पुतळ्यात त्यांच्यासोबत त्यांचा विश्वासू घोडा चेतक दाखवलेला आहे. चेतक हा इतिहासातील अत्यंत धाडसी आणि निष्ठावंत घोडा म्हणून प्रसिद्ध आहे. मित्रांनो, आता आपलं महाराणा प्रताप स्मारक बघून झालेलं आहे. आता शेजारी म्युझियम आहे म्हणजे संग्रहालय. त्या संग्रहालयाला आपण व्हिजिट करणार आहोत. मित्रांनो, या संग्रहालयामध्ये महाराणा प्रताप यांच्या बालपणापासून ते त्यांच्या युद्धापर्यंतची माहिती चित्राच्या माध्यमातून दाखवली आहे. आणि हल्दीघाटी युद्धाचे मॉडेल या ठिकाणी ठेवलेले आहे. या मॉडेलमध्ये कसे युद्ध झाले हे स्पष्ट दाखवलेले आहे. त्यासोबत युद्धाची माहिती देखील आपण जाणून घेऊया. हल्दीघाटीचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध आणि शौर्यपूर्ण युद्ध मानले जाते. हे युद्ध 18 जून 1576 रोजी राजस्थानामधील हल्दीघाटी येथे झाले होते. या युद्धात मेवाडचे महान आणि पराक्रमी राजा महाराणा प्रताप आणि मुघल सम्राट अकबर यांची सेना एकमेकांसमोर उभी राहिली. मुघल सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंग करत होते. युद्धाचे कारण सम्राट अकबरला संपूर्ण भारतावर आपले राज्य प्रस्थापित करायचे होते. अनेक राजपूत राजांनी अकबरची सत्ता मान्य केली होती, परंतु महाराणा प्रताप यांनी मुघल साम्राज्यापुढे कधीही शरणागती पत्करली नाही. त्यामुळे मेवाड आणि मुघल यांच्यात संघर्ष निर्माण झाला. हल्दीघाटीचे युद्ध झाले. या युद्धात महाराणा प्रताप यांची सेना संख्येने कमी होती, पण त्यांचे सैनिक अत्यंत शूर आणि धाडसी होते. महाराणा प्रताप आपल्या विश्वासू घोड्यावर चेतकवर बसून युद्धात उतरले होते. युद्धाच्या वेळी चेतकने आपल्या मालकाचे प्राण वाचवण्यासाठी अतिशय मोठे धाडस दाखवले होते. असे सांगितले जाते की चेतकने एका मोठ्या ओढ्यावर उडी मारून महाराणा प्रताप
यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. मात्र या प्रयत्नात चेतक गंभीर जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. हल्दीघाटीच्या युद्धात मुघल सैन्य संख्येने जास्त असल्यामुळे त्यांना रणांगणावर काही प्रमाणात यश मिळाले. परंतु महाराणा प्रताप यांनी हार मानली नाही. त्यांनी जंगलात आणि डोंगरात राहून पुन्हा शक्ती एकत्रित केली आणि नंतर मेवाडमधील अनेक प्रदेश परत जिंकले. हल्दीघाटीचे युद्ध हे स्वाभिमान, शौर्य आणि स्वातंत्र्याच्या संघर्षाचे प्रतीक मानले जाते. महाराणा प्रताप यांनी आपल्या राज्यासाठी आणि सन्मानासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यामुळे आजही त्यांना भारतातील महान योद्ध्यांपैकी एक मानले जाते. तर फायनली मित्रांनो, आपलं सिटी पॅलेसचं साईट सीन कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण निघणार आहोत माउंट आबूकडे. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ ते मला नक्की तुम्ही कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय बाय, टेक केअर.